नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघवची टीम मधूला अरेस्ट करते आणि घेऊन जात असते. आता हे सर्व दृश्य सिंधूने आणि घरातील सर्वांनीच पाहिलेलं असतं. सिंधूने एवढे दिवस प्रयत्न करून आता मधूचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो आणि आता मधूला शिक्षा झालेली पाहून सिंधूला खूप आनंद झालेला असतो. आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव, शेवटी असत्यावर सत्याचा विजय झाला तर राघव म्हणतो की हो मधू, आत्तापर्यंत तू केलेल्या मेहनतीचं फळ तुला मिळालं आहे. परंतु सिंधू काही बोलण्या अगोदरच सिंधूला चक्कर येते आणि सिंधू खाली कोसळते. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. राघव, राजश्री काकू सर्वजण सिंधूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. राघव सिंधूला आवाज देऊ लागतो, उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काही केल्या सिंधू मात्र शुद्धीवर येत नसते. आता मात्र सर्वांनाच सिंधूची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे राघवने आता सिंधूला चेक करण्यासाठी डॉक्टरांना घरी बोलावलेलं असतं. आता डॉक्टर सिंधूला इंजेक्शन देतात. तर त्यानंतर राजश्री काकू विचारतात, डॉक्टर, आमच्या सिंधूला नक्की काय झालं आहे? सिंधू लवकरात लवकर बरी होईल ना? काही अजून ट्रीटमेंट करायच्या बाकी आहेत का? रुक्मिणी काकू राजश्री काकूंना शांत करत म्हणतात, राजश्री, अगं शांत हो, डॉक्टर चेक करतायत ना, ते चेक करतील आणि आपल्याला नक्कीच सांगतील. राजश्री काकू म्हणतात, परंतु वहिनी, अहो सिंधूची ही अवस्था मी नाही पाहू शकत. आता सिंधूची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तर त्यानंतर डॉक्टर राघवला म्हणतात, मिस्टर रत्नापारखी, आम्ही पेशंटवर खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केली आहे आणि आता पेशंट शुद्धीवर येणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर त्यांच्या डोक्याला खोलवर मार लागल्यामुळे त्यांना हा त्रास होत आहे. राघव विचारतो, परंतु माझी सिंधू बरी होईल ना? डॉक्टर म्हणतात की जोपर्यंत पेशंट शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही. आमच्या परीने आम्ही सगळे काही प्रयत्न केले आहेत. आम्हालाही वाटत आहे की पेशंटने लवकरात लवकर शुद्धीवर यावं, कारण आम्हाला आमची पुढची ट्रीटमेंट करणं सोपं जाईल. परंतु जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाच डिसिजन घेऊ शकत नाही. तर त्यानंतर डॉक्टर म्हणतात, परंतु मिस्टर रत्नापारखी. राघव विचारतो, काय झालं डॉक्टर? तर डॉक्टर राघवला म्हणतात, मिस्टर रत्नापारखी, पेशंटला आम्ही हवी ती सर्व काही ट्रीटमेंट देत आहोत, परंतु पेशंट त्या औषधांना, त्या ट्रीटमेंटला हवा तसा प्रतिसाद देत नाही आणि म्हणूनच सगळं काही क्रिटिकल होत आहे. पुढचे 12 तास खूप महत्त्वाचे आहेत. उद्या सकाळपर्यंत पेशंट शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे, नाहीतर. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. राघव विचारतो, नाहीतर काय डॉक्टर? तर डॉक्टर म्हणतात, सॉरी मिस्टर रत्नापारखी, परंतु सर्वच काही क्रिटिकल होऊन बसेल आणि आमच्या हातात काहीच उरणार नाही, कारण आम्ही कोणतीच ट्रीटमेंट त्यानंतर करू शकत नाही आणि त्यासाठी पेशंट शुद्धीवर येणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर आता सर्वांनाच विचार पडतो की काय करावं, कारण काही झालं तरी सिंधू शुद्धीवर येणं हे सर्वांसाठी खूप महत्त्वाचं असतं. तर त्यानंतर डॉक्टर म्हणतात, हे पहा, आता मी निघते, परंतु जर काही इमर्जन्सी असेल, काही महत्त्वाचं असेल तर तुम्ही मला लगेच कॉल करा, मी लगेच येईन, असं म्हणत डॉक्टर तिथून निघून जातात. आता सर्वांना सिंधूची खूप काळजी वाटत असते. आता राघव सिंधूचा हात हातात घेतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू, मी तुला काहीही होऊ देणार नाही. आत्तापर्यंत तू एकटीने त्रास सहन केलास, परंतु आत्ता नाही. आता हा तुझा राघव तुझ्यासोबत आहे आणि यापुढे मी तुला कधीच काही होऊ देणार नाही. तू लवकरात लवकर बरी होशील आणि लवकरात लवकर अगदी पूर्वीसारखी होशील, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. सिंधू, आपल्या पास्टमध्ये जे काही घडून गेलं त्यामुळे ऑलरेडीच आपण दोघेही एकमेकांपासून खूप दुरावलो होतो, परंतु आता तसं कधीच होणार नाही. आता मी तुला कधीही एकटं सोडणार नाही, तुझी साथ सोडणार नाही, मी कायमच तुझ्यासोबत असणार आहे. आता राघवची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तर रेश्मा पुढे म्हणू लागते, राघव भाऊजी, मला सिंधूची खरंच खूप काळजी वाटते. राघव भाऊजी, अहो तुम्हीच बघा ना, जेव्हा जेव्हा सिंधू आणि तुम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला, जेव्हा जेव्हा तुम्ही ठरवलं की आता एकत्र राहायचं, त्यावेळी प्रत्येक वेळी प्रॉब्लेमच निर्माण झाले आहेत. आता सर्वांनाच राघव आणि सिंधूची खूप काळजी वाटत असते. तर ऋतुजा म्हणू लागते, हो ना रेश्मा, तू बोलतेस ते अगदी खरं आहे. हे सगळं काही राणीमुळे होत होतं, परंतु आता तसं काहीच होणार नाही, कारण राणी राघव आणि सिंधूच्या आयुष्यातून निघून गेली आहे. आता तर तिला शिक्षा मिळणारच आहे आणि यापुढे राघव आणि सिंधूला कोणीही वेगळं करू शकत नाही. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, ऋतुजा, तू बोलतेस ते अगदी खरं आहे. आत्तापर्यंत या राणीने या घरामध्ये फक्त वादळच निर्माण केली, परंतु आता तसं काहीच होणार नाही आणि सिंधूलाही काही होणार नाही. आपण सर्वजण सिंधूसोबतच आहोत. तर त्यानंतर राजश्री काकू सिंधूकडे पाहतात आणि म्हणतात, सिंधू, ऐकतेस ना तू? अगं उठ ना. अगं आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत गं. आत्तापर्यंत तुझ्याशिवाय राहणं आम्ही कसं सहन केलं हे मी नाही सांगू शकत, परंतु आज तू आमच्यासोबत आहेस आणि यापुढे आम्ही तुझ्याशिवाय राहूही शकत नाही. सिंधू, अगं आमच्यासाठी नाही, परंतु राघवसाठी तरी तू लवकरात लवकर शुद्धीवर यावीस असंच आम्हाला वाटत आहे.
आता राजश्रीताईंना सिंधूची ती अवस्था पाहून खूप रडू येत असतं. तर त्यानंतर राघव म्हणू लागतो, आई तू काळजी करू नकोस, सिंधूला काहीही होणार नाही, कारण माझी सिंधू फायटर आहे. ती या सगळ्यावर पुन्हा एकदा मात करेल आणि नक्कीच बरी होईल. माझी सिंधू लवकरच बरी होणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे. राघव आता सिंधूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू अगं उठ ना, सिंधू प्लीज माझ्यासाठी. सिंधू तुला उठावंच लागेल, सिंधू तुला शुद्धीवर यावंच लागेल, आमच्या सर्वांसाठी तुला शुद्धीवर यावंच लागेल सिंधू. सिंधू उठ, डोळे उघड ना. परंतु सिंधू मात्र काहीच प्रतिसाद देत नसते. आता राघव पुन्हा एकदा म्हणतो, सिंधू उठ ना गं, अगं डोळे उघड ना. सिंधू तुला माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी बरं व्हावंच लागेल सिंधू. सिंधू अगं उठ ना. आता राघव सिंधूच्या हातावर किस करतो आणि त्यानंतर सिंधूला म्हणतो, सिंधू आम्ही कोणीच तुझ्याशिवाय नाही राहू शकत गं. आता राघव पुन्हा एकदा सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि सिंधूला विचारतो, सिंधू ऐकतेस ना तू? मला माहीत आहे सिंधू, तू सर्व काही ऐकत असशील. सिंधू अगं एवढा त्रास करून आपण फायनली एकत्र आलो आहोत. आपलं चौकोनी कुटुंब आज पूर्ण झालं आहे. परंतु सिंधू अगं तू जर अशी निपचिप पडून राहिलीस तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही. सिंधू अगं लवकरात लवकर शुद्धीवर ये ना. असं म्हणत आता राघव खूप रडत असतो. राघव रडतच सिंधूला म्हणतो, सिंधू आपल्या दोन्ही मुलांना आपल्या दोघांची खूप गरज आहे गं. आपल्या दोन्ही मुलांना आई आणि बाबा या दोघांच्या मायेची गरज आहे आणि आज त्यासाठीच आपण एकत्र आलो आहोत. आपल्या मुलांचा तरी विचार कर ना सिंधू. सिंधू तुला तर माहीतच आहे ना, विनू कित्येक वर्ष तुझ्यापासून दुरावला होता. आज विनू हॉस्टेलमध्ये आहे. परंतु ज्यावेळी विनू घरी येईल आणि त्याला खरं कारण कळेल की त्याची डॉक्टर काकूच त्याची खरी आई आहे, मग त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी तुला शुद्धीवर यावंच लागेल. आता राघव पुन्हा एकदा सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू अगं उठ ना, तुला बरं व्हावंच लागेल. अगं आपली सावी आता लवकरच बरी होईल आणि त्यानंतर तुला तर तिला बघायचं आहे, तिला भेटायचं आहे, जवळ घ्यायचं आहे, मायेने कुरवळायचं आहे. हो ना सिंधू, तू म्हणाली होतीस मला की माझी सावी शुद्धीवर आली की मी सावीला जवळ घेणार आहे. मग सिंधू आज तर तू अशी निपचिप पडू नयेस. नाही सिंधू, तुला तर शुद्धीवर यावंच लागेल. सिंधू आता तर काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण आता मी मधूलाही अटक केली आहे. त्यामुळे आता ती मधू काहीच करू शकत नाही आणि आपल्या सावीला, आपल्या अंकुरला कोणीही आपल्यापासून दूर करू शकत नाही. तुला तर माहीतच आहे ना, तू मला म्हणाली होतीस आपली सावी एकदा बरी झाली की राघव आपण पुढे काय काय करायचं आहे या सर्वाचं प्लॅन तू केलं होतंस. सिंधू या सर्वाचं प्लॅनिंग तर तू केलंस आणि आता अशी निपचिप पडून आहेस का? नाही सिंधू, तुला तर शुद्धीवर यावंच लागेल, आपल्या सावीसाठी, आपल्या अंकुरसाठी तरी. सिंधू तू म्हणाली होतीस की या सगळ्यातून आपण ज्यावेळी बाहेर पडू त्यावेळी आपण खूप काही एन्जॉय करायचं आहे आणि त्यासाठी तूच तर प्लॅन केले होतेस ना. सिंधू तू म्हणाली होतीस की आपण आणि आपली 2 मुलं आपण खूप फिरायला जायचं, एन्जॉय करायचा, पिकनिक करायच्या, मूव्ही बघायचा, कपड्यांची खरेदी करायची आणि एवढंच नाही तर सारखे कपडे घालायचे. हे सर्व काही तुझेच प्लॅन होते ना सिंधू. मग आज ते सर्व प्लॅन आपल्याला पूर्ण करायचे आहेत, कारण मधू नावाचं वादळ आपल्या आयुष्यातून निघून गेलं आहे आणि आता ते क्षण आले आहेत की ज्या सुखाचा विचार आपण केला होता. परंतु सिंधू आता सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात आले आणि तू अशी निपचिप पडून आहेस सिंधू. नाही सिंधू, तुला उठावंच लागेल. असं म्हणत पुन्हा एकदा राघव सिंधूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो आणि सिंधूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सिंधू मात्र काहीच प्रतिसाद देत नसते. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, सिंधू अगं उठ ना गं, डोळे उघड ना बाळा. अगं सावीने जर आता मला विचारलं की माझी आई कुठे आहे तर मग मी काय उत्तर देऊ सांग ना सिंधू. सिंधू अगं सावीचा तरी विचार कर ना. सिंधू अगं तुला तर माहीतच आहे की सावी आपली तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तिला प्रत्येक वेळी तिची आई समोर लागते आणि आता जर तिच्यासमोर तू नसशील तर तिला किती त्रास होईल याचा विचार केलायस का सिंधू. सिंधू अगं बोल ना. सिंधू तुझ्या मुलीसाठी, आपल्या सावीसाठी तरी उठ ना. परंतु सिंधू मात्र काहीच प्रतिसाद देत नसते. आता सिंधूची ती अवस्था पाहून घरातील सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. सर्वजण खूप रडत असतात. सिंधू शुद्धीवर यावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात, परंतु सिंधू काही शुद्धीवर येत नाही. दुसरीकडे पाहायला मिळतं सावी शांत झोपलेली असते, परंतु आता सावीला अस्वस्थ वाटू लागतं, कारण तिला सिंधूसोबत, आपल्या आईसोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवू लागतात. त्या गोष्टींचे, त्या क्षणांचे तिला भास होऊ लागतात. सिंधूला तिने मारलेली मिठी, तर त्यानंतर सिंधूसोबत घालवलेला वेळ, तर मधूने ज्यावेळी सावीला किडनॅप केलेलं असतं त्यावेळी सिंधू ही सावीला भेटण्यासाठी गेलेली असते, परंतु त्यावेळी मात्र सावी बेशुद्ध असते. परंतु आईच्या मायेचा तो स्पर्श आजही सावीला आठवत असतो. हे सर्व दृश्य सावीच्या डोळ्यासमोर येतात. आता सावी दचकते आणि मोठ्यानेच आई अशी हाक मारते. तर आता सावीच्या वेळी इकडे तिकडे पाहते तेव्हा मात्र तिथे गणपती बाप्पांचा फोटो असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघव सिंधूला म्हणतो, सिंधू अगं डोळे उघड ना गं. सर्वांना सिंधूची खूप काळजी वाटत असते. सर्व
सर्वजण सिंधू शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. आता त्याचवेळी राघवने सिंधूचा हात हातात पकडलेला असतो. नकळतपणे त्या हाताची हालचाल सुरू होते. तर आता राघवला धक्का बसतो आणि राघव सिंधूकडे पाहू लागतो. परंतु अजूनही सिंधू मात्र पूर्णपणे शुद्धीवर आलेली नसते. इकडे सावीचा आवाज आणि तिकडे सिंधूची होणारी हालचाल. तर पुन्हा एकदा इकडे सावी विचार करते की आपली आई कुठे आहे. सावी आईला शोधू लागते, परंतु तिला मात्र सिंधू कुठेच दिसत नसते. आता सावी उठण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सावीला उठताही येत नसतं. आता सावी आवाज देऊ लागते, आई तू कुठे आहेस? परंतु सिंधू मात्र काहीच प्रतिसाद देत नसते. म्हणून सावी पुन्हा एकदा आवाज देत म्हणते, आई अगं तू कुठे आहेस? ये ना गं, मला खरंच तुझी आठवण येत आहे. आई ये ना गं, असं म्हणत सावी उठण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सिंधू काही तिथे आलेली नसते. आणि म्हणूनच सावी आता तिथे असणाऱ्या गणपती बाप्पाला हात जोडते आणि म्हणू लागते, बाप्पा माझी आई कुठे आहे? मला खरंच खूप वाईट स्वप्न पडलं आहे. बाप्पा काहीही झालं तरी माझ्या आईला माझ्यापासून दूर करू नकोस. मी माझ्या आईशिवाय नाही राहू शकत. माझी आई माझ्यासोबतच हवी आहे. बाप्पा ऐकशील ना तू माझी प्रार्थना? माझ्या आईला लवकरात लवकर बरं करशील ना? कुठे आहे माझी आई? सावीला सिंधूची खूप आठवण येत असते आणि म्हणूनच ती गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करत म्हणते, बाप्पा लवकरात लवकर माझी आई मला मिळून देत. माझ्या आईला काहीच करू नकोस. आता त्याचवेळी सावी अशी हाक ऐकू येते. तर आता सावी पाहते तर तिथे सिंधू आलेली असते. आता सिंधूला पाहून सावीला खूप आनंद झालेला असतो. आता सिंधू ही सावीला विचारते, सावी बाळा खूप त्रास होतोय ना? तर सावी हो असं म्हणते. तर आता सिंधू सावीला म्हणते, परंतु बाळा आता तुला उठण्याचा प्रयत्न तर करावाच लागेल. सावी म्हणते, परंतु आई? तर सिंधू सावीला म्हणते, अगं सावी बाळा तू तर सिंधूची मुलगी आहेस. हरायचं नाही तर आता लढायचं. आईसाठी उठण्याचा प्रयत्न करशील ना? असं म्हणत आता सिंधू ही सावीला प्रोत्साहन देत असते आणि तिला उठण्यासाठी प्रयत्न करायला सांगते. आता सावी आपल्या आईसाठी उठण्याचा प्रयत्न करते. आता सिंधू हात पुढे करते आणि म्हणू लागते, ये बाळा ये माझ्याजवळ, असं म्हणत सावीला ती उठण्याचा प्रयत्न करण्यासाठी भाग पाडत असते. आता सावी हळूहळू उठण्याचा प्रयत्न करते आणि आता सावीचा पाय जमिनीला लागतो. आता सावीचा जमिनीला पाय लागलेला पाहून सिंधूला खूप आनंद झालेला असतो. सावी आईचा आधार मागत असते, परंतु सिंधू सावीला आधार न देता स्वतःच्या पायावर भक्कमपणे चालण्यासाठी प्रतिसाद देत असते आणि म्हणू लागते, ये बाळा पुढे, असं म्हणत म्हणत सिंधू एक एक पाऊल मागे टाकत असते. तर सावी एक एक पाऊल पुढे टाकत असते आणि आईच्या पावलावर पाऊल ठेवत सावी ही सिंधूसोबत बाहेर निघालेली असते. आता सिंधू ही सावीला आपला हात पुढे करत असते आणि बोलत असते, ये बाळा ये. आता सिंधूने सांगितल्याप्रमाणे सावी चालत असते आणि ती चालण्याची प्रॅक्टिस करत असते. कित्येक महिने जी सावी अंथरुणाला खिळून असते ती सावी आज स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू अजूनही शुद्धीवर आलेली नसते. आता राघव म्हणतो, सिंधू अगं प्लीज डोळे उघड ना. परंतु सिंधू मात्र काहीच प्रतिसाद देत नाही. राघव म्हणतो, सिंधू अगं मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आता काही झालं तरी तुला शुद्धीवर यावंच लागेल. माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी. परंतु सिंधू मात्र काहीच प्रतिसाद देत नसते आणि म्हणूनच राघवला खूप वाईट वाटत असतं. राघव खूप रडत असतो. आता राजश्री काकू स्वतःलाच दोष देतात आणि म्हणू लागतात, खरं तर माझीच चूक झाली. मी त्या राणीवर नको तेवढा विश्वास ठेवला. मी माझ्या सिंधूला ओळखू शकले नाही. त्या राणीवर विश्वास ठेवला आणि तिचं आणि राघवचं लग्न लावून द्यायला निघाली. माझी खरंच खूप मोठी चूक झाली आणि म्हणूनच आज या चुकीची शिक्षा माझी सिंधू भोगत आहे. परंतु या सगळ्या चुकीची शिक्षा माझ्या सिंधूला भोगावी लागेल असं मला कधी वाटलंही नव्हतं. माझी सिंधू माझ्यासोबतच होती, परंतु मला ओळखताही आलं नाही. मी जर राघव आणि राणीच्या लग्नासाठी हट्ट धरला नसता तर ती राणी पुन्हा आपल्या घरात आलीच नसती आणि हे सगळं काही घडलंही नसतं. आज सिंधूच्या जीवाला धोका जो निर्माण झाला आहे त्याला सर्वस्वी जबाबदार मी आहे. माझ्यामुळेच हे सर्व काही घडत आहे असं म्हणत राजश्री काकू स्वतःला त्रास करून घेत असतात. या सर्वाला आपणच जबाबदार आहोत असं राजश्री काकूंना वाटत असतं. राजश्री काकू म्हणतात की हे जर मी हट्ट केला नसता तर आज ती राणी या घरात आली नसती आणि माझ्या सिंधूवर हा प्रसंग ओढावलाच नसता. नाही, या सगळ्याला मीच जबाबदार आहे. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, राजश्री अगं तू असा त्रास करून घेऊ नकोस आणि या सगळ्याला स्वतःला जबाबदारही धरू नकोस, कारण या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. अगं शेवटी वेळच तशी होती, काळच तसा होता आणि नियतीच्या मनात काय आहे हे आपण ओळखूही शकलो नाही आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे. जे घडायचं आहे ते घडून गेलं आहे, परंतु आता या सगळ्यातून सावरणं ही आपली जबाबदारी आहे. आता या सगळ्यातून सिंधूला आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. राजश्री काकू म्हणतात, परंतु वहिनी या सगळ्याला मीच जबाबदार आहे ना.
अहो सिंधूला तर मी माझी मुलगी मानलं होतं, मग माझ्या मुलीला मी नाही का ओळखू शकले? त्या राणीच्या शब्दात आले आणि मी माझ्या मुलीला ओळखूही शकले नाही. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, अगं तूच काय, आम्हीसुद्धा ओळखू शकलो नाही की ती आपली सिंधू आहे. मग यासाठी आता कृष्णाच्या अभिनयाचं कौतुक करावं की आपल्याच बुद्धीची कीव करावी काहीच कळत नाही. तर रेश्मा म्हणते, हो ना, आम्हाला तर वाटायचं की सारख्या चेहऱ्याच्या दोन व्यक्ती आहेत आणि म्हणून आपण आपल्या कधी सिंधूला ओळखूच शकलो नाही. आता राजश्री काकू म्हणतात, खरं तर आपलीच चूक आहे, आपण आपल्या माणसाला, आपल्या मुलीला, आपल्या या घरच्या सुनेला ओळखू शकलो नाही. खरंच मला स्वतःचीच लाज वाटत आहे की मी माझ्या मुलीवर एवढा अन्याय केला आहे. तर ऋतुजा म्हणू लागते, परंतु वहिनीसाहेब, मला अजूनही एक गोष्ट कळाली नाही की कृष्णात सिंधू आहे हे तुम्हाला कधी कळालं? तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, हल्लीच मला या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला होता की कृष्णा म्हणजेच आपली सिंधू आहे. कारण राघव आणि सिंधूला मी बोलताना ऐकलं होतं. आता त्यानंतर घडलेला सर्व प्रसंग आता रुक्मिणी काकू सर्वांना सांगू लागतात. तर आता रेश्मा म्हणते, परंतु काकू तुम्ही आम्हाला तेव्हाच का नाही सांगितलं? तर रुक्मिणी काकू म्हणतात, तसं सिंधूने लग्नात सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता सर्वांना तो प्रसंग आठवतो. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, तेव्हा आपल्यापैकी कोणी तिच्यावर विश्वास ठेवला होता का? नाही ना. मग आताही तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला असता का? नाही. आणि म्हणूनच मी ठरवलं की आता राघव आणि सिंधूला मधूच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी मदत करायची आणि एकदा का मधूचं सत्य समोर आलं की तुम्हा सर्वांनाच कळेल की ती आपली सिंधू आहे. आणि म्हणूनच मी राघव आणि सिंधूला मदत केली. तर आता राजश्री काकू म्हणू लागतात, तीच तर आमची चूक झाली. सिंधूने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. जर आज विश्वास ठेवला असता तर ही गोष्ट घडलीच नसती. राजश्री काकू म्हणतात, खरंच आपल्या सर्वांची चूक झाली आहे. आता या सर्वांचं बोलणं चालू असतं. त्याचवेळी आता सावी तिथे येते आणि आई अशी हाक मारते. आता सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण बाहेर येतात. तर त्यानंतर राजश्री काकू सावीला जवळ घेतात आणि विचारतात, सावी बाळा, तू इथे कधी आलीस? रुक्मिणी काकू म्हणतात, बाळा, अगं तुला काही हवं असेल तर आम्हाला आवाज द्यायचा ना. तर आता रेश्मा विचारते, सावी बाळा, तुला काही हवं आहे का? तर सावी म्हणते, आई. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. आता सावीला काय उत्तर द्यावं, कोणाला काहीच कळत नाही. ऋतुजा म्हणू लागते, अगं बाळा, आई तर घरातच आहे. तर आता सावी म्हणू लागते, ऋतुजा आजी, मला आईजवळ घेऊन जा ना. तर ऋतुजा म्हणते, परंतु आई अगं कामात आहे. तर त्यानंतर ती म्हणते की तरीसुद्धा मला आईला भेटायचं आहे. तर आता सर्वजण सावीला आईजवळ नेण्यापासून अडवत असतात. परंतु आता सावी म्हणू लागते, मला माहीत आहे तुम्ही सर्वजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. तर आता राजश्री काकू विचारतात, तुला कसं कळलं बाळा? सावी म्हणू लागते, माझ्या आईला बरं नाही आहे, माझ्या आईला काहीतरी होत आहे याची जाणीव मला झाली आहे. आता सर्वजण सावीकडे पाहू लागतात. तर सावी म्हणते की हो, मला स्वप्न पडलं तसं. आता मात्र सर्वांना धक्काच बसतो. तर सर्वजण सावीकडे पाहू लागतात. तर सावी म्हणत असते, प्लीज मला माझ्या आईकडे घेऊन चला ना, मला माझ्या आईला बघायचं आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता राघव सावीला म्हणतो, सावी बाळा, तुला बरं वाटतंय का आता? तर आता मात्र सर्वांनाच मधूच्या वागण्याचा खूप राग येत असतो. तर आता राजश्री काकू म्हणू लागतात, खरंच मला त्या मधूचा खरंच खूप राग आला आहे. तिच्या वागण्याची कीव वाटत आहे. आपण सर्वांनीच एवढं प्रेम केलं तिच्यावर, परंतु तिने काय केलं? आपला विश्वासघातच केला. रुक्मिणी काकू म्हणतात, मी तर तिला माझ्या मुलीसारखं मानलं होतं, परंतु तिने तर माझ्याच घराचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला, माझं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. राघव म्हणतो, आता त्या मधूला मी सोडणार नाही, कारण तिने माझ्या सावीसोबत तिचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला. मी काही झालं तरी आता त्या मधूला सोडणार नाही. तर आता सिंधू ही शुद्धीवर आलेली असते आणि ती मधूला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला येते. आता ज्यावेळी ती मधूवर हसत असते त्यावेळी मधू ही नकळतच सिंधूचा गळा दाबते आणि म्हणू लागते, मी तुला सोडणार नाही. मी तुझ्यापेक्षाही दिसायला स्मार्ट आहे, परंतु राघव तुझ्यावर प्रेम करतो. आता काही झालं तरी राघवला आणि तुला मी वेगळं करणारच, असं म्हणत ती सिंधूचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असते. आता सिंधू तिच्यापासून कशी सुटका करून घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.